अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. आनंद वार्ता. शिक्षकांची BLOच्या कामातून मुक्तता होणार. दादा भुसे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे. 27 डिसेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील शिक्षकांना केवळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करता यावे आणि त्याद्वारे शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षकांना BLO इतर निवडणुकाविषयक कामामधून वगळण्यात यावे. यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे सुरुवातीपासून आग्रही आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भुसे यांनी या संदर्भात त्यांना पुन्हा एकदा साकडे घातले आहे. शैक्षणिक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना शैक्षणिक काम नसलेल्या दिवशी तसेच शैक्षणिक काम नसलेल्या वेळेत मतदार यादीच्या पुनरीक्षणाची कामे देण्यात यावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत. मात्र असे असतानाही अनेक शिक्षकांना महिनोमहिने निवडणुकीच्या कामातून गुंतवणूक ठेवले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये अनेक ठिकाणी पुरेसे शिक्षक नसल्याची वस्तुस्थिती आहे. किमान 90% प्राथमिक शाळांमध्ये स्वतंत्र मुख्याध्यापक नसून शिक्षकालाच मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी पार पाडावी लागत असते. अनेक ठिकाणी एकाच शिक्षकाकडे 2-3 वर्गाची अध्यापन जबाबदारी असते. एका बाजूला अशी सारी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला वर्षभर चालणाऱ्या मतदार नोंदी व मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामासाठी BLO म्हणून प्राथमिक शाळेमधील शिक्षकांना नियुक्त केले जात आहे. शिक्षकाकडे आधीच विविध प्रकारची अशैक्षणिक कामे दिली गेली असल्याने BLOच्या कामामुळे शिक्षकावर आणखीन ताण पडत आहे. त्याचा दैनंदिन अध्यापनावर विपरीत परिणाम होत आहे. तेव्हा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांना निवडणुकीची कामे देऊ नयेत अशी मागणी शिक्षक संघटनांकडून सातत्याने केली जात आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संघटनाच्या प्रतिनिधींना या संदर्भात वेळोवेळी आश्वस्त केले आहे. मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. या पार्श्वभूमीवर भुसे यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन शिक्षकावरील अशैक्षणिक कामाचा भार कमी करावा अशी विनंती आता केली आहे. शिक्षण हक्क अधिकार अधिनियम 2009 नुसार शिक्षकांचे मुख्य कर्तव्य अध्यापन हेच आहे. मात्र अलीकडच्या काळात शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर केंद्रस्तरीय अधिकारी BLO आणि इतर अशैक्षणिक कामावर झोपले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग बुडतात आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येतात असे भुसे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. पर्यायी व्यवस्था काय? शिक्षकाऐवजी ही कामे कोणाला देता येतील याचा पर्यायी भुसे यांनी या पत्रात सुचवला आहे. अंगणवाडी कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, पोस्टमन, आरोग्य कर्मचारी, आशाताई आणि पालिका कर्मचारी अशा विविध विभागातील मनुष्यबळाचा वापर BLO कामासाठी करता येऊ शकतो असे निवडणूक आयोगाच्या सूचनांचा संदर्भ देत त्यांनी म्हटले आहे. राज्यात BLOच्या कामासाठी अन्य मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने शिक्षकांचा वापर करणे टाळावे असे आग्रह भुसे यांनी या पत्रात धरला आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी ह्या मागणीसंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शिक्षकांची BLOच्या कामातून लवकरच सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.